नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्नेल कुकिंगमध्ये। आज आपण करणार आहोत ताक। अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे। शरीराला थंड ठेवण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर सगळ्यांनी घराच्या बाहेर निघताना अगदी 1 ग्लास हा आंबट गोड ताक आवर्जून घ्यावा। त्याने ऊन लागत नाही, शरीराचा ताप कमी होतो, उष्णता कमी होते। चला आता सुरू करूया आजच्या रेसिपीला। यामध्ये मी ही गोड दही घेतलेला आहे, 1 पावशेर हे दही आहे। त्यामध्ये मी अर्धा चम्मच कमीच थोडंसं मीठ घालते आहे। त्यामध्ये भाजलेला हा जिरा पावडर आहे, तो घालायचा आहे आपल्याला पाव चम्मच। इथे आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे, ते पाव चम्मच घालायचं आहे आणि थोडीशी 1 चम्मच साखर, 1 ते 1.5 चम्मच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। आंबट गोड ताक राहील आपलं आणि हे छान आता मिक्स करून घेऊया, छान रवीने घुसळून घेऊया। उन्हाळ्यामध्ये जेवताना आवर्जून हे ताक घ्यायलाच पाहिजे सगळ्यांनी। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। ताक जेवढं पातळ तेवढं पचायस हलकं जाते। त्यामुळे ताक आपल्याला पातळच करायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं, छान घोळून घ्यायचं आपल्याला। यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये 2 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। आता वरून आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आता तयार आहे आपलं अगदी थंडगार असं ताक। कसं वाटली आजची रेसिपी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की करून बघा तुम्ही हे ताक। आणि उन्हाळ्यात बाहेर जाताना तुम्ही 1 ग्लास ताक घेऊन निघा, कारण त्यामुळे पाण्याची तहान थोडी कमी लागते आणि शरीर थंड ठेवण्यास मदत होते। धन्यवाद।